ज्यांनी संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधल्या आपल्या आवाजानं स्पर्धा रंगीत केल्यात ते आमचे सर्वांचे लाडके चंदू शेटे सर, जे या स्पर्धेच्या निमित्तानं इथं उपस्थित राहिले आणि चंदू शेटे सरांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करतोय। मी सन्माननीय पुंजारामजी गामणे साहेबांना विनंती आहे की आपण चंदू शेटे सरांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा। इथे चंदू शेटे सरांचा हा सन्मान आणि सत्कार आयोजकांच्या वतीने केला जातोय। सन्माननीय चंद्रकांत शेटे सरांचा सर इथे सन्मान होतोय। त्यानंतर आपल्या समवेत असलेले पंच हेमंत शेट्टी यांना विनंती करतोय आपण मंचावर यावं। आपला शुभ सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय। तिन्ही पंचांना विनंती करतोय, तिन्ही पंच जेपी पॅनल्स हेमंत शेट्टी त्या तिघांच्या वतीने इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार इथे सन्माननीय राम रेपाळे साहेबांना विनंती करतोय की आपण हेमंत शेट्टी साहेबांचा सन्मान आणि सत्कार इथे पंचांचा करावा। तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं मागच्या 2 दिवसात ज्यांचा आवाज आपण ऐकला, जुन्नर भूषण मनोजजी बेहलेकर सरांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने इथे केला जातोय। मी विनंती करतोय मान्यवरांना विनंती करतोय की आपण मनोजजी बेलेकरांचा सन्मान करावा। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि आर्या आणि आराध्या ज्यांचं इथे आगमन होत आहे, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मनोज बेल्लेकर सरांना विनंती करतो की आपण पुढे यावं। आपला यथोचित मान सन्मान आर्या प्रीमियर लीग च्या वतीने इथे केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचा गोड आवाज आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाला, वाडागावचा आवाज आहे पण नाशिककरांचा हक्काचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते असलं की मैदानावरती होतं नेहमी तांडव, त्यांचं नाव आहे अक्षय पांडव। त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। अक्षय सर आपला गुणगौर या ठिकाणी केला जातोय। आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक आणि आपणासही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्या नाशिककरांच्या वतीने। या ठिकाणी शिवसेनेचे सचिव आदरणीय राम रेपाळे साहेब यांचं या ठिकाणी प्रभाग 27च्या वतीने शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत। त्यांचा सत्कार आयोजक विशाल भाऊ पट्टे बहादूर व स्वप्नील गामणे यांनी रेपाळे साहेबांचा सत्कार करावा अशी विनंती करतो। स्वप्नील आणि विशाल भाऊ पट्टे बहादूर रेपाळे साहेबांचा सत्कार करतील। शिवसेना सचिव सन्माननीय राम रेपाळे साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय। या स्पर्धेचे आयोजक संपर्क प्रमुख आदरणीय रेपाळे साहेबांचा शुभ सन्मान इथे मुख्य मंचावरनं केला जातोय। सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार इथे त्यांचा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। टाळ्या वाजवा, टाळ्या। यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय आमचे नेते शिवसेनेचा बुलंद आवाज विजय आप्पा करंजकर यांचा सत्कार आदरणीय बुधजी दादा पानसरे व पुंजराम नाना गामणे हे करतील। इथे सन्मान आणि सत्कार मान्यवर पाहुण्यांचा तो केला जातोय। संपर्क प्रमुख
विजयप्पा यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं संपन्न केला जातोय. इतर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. यानंतर तुमचा कार्यक्रम झाला. तुमचं बक्षीस वाटप बोलायला कार्यक्रमाची थोडक्यात प्रस्तावना नगरसेविका किरण कामणे करतील. सर्वांना जय. आज आपण भास्कर गामने, कैलासवासी भास्कर गामणे यांना यांच्या स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग हे असं आपलं 4थं यशस्वी वर्ष आहे. आज आपण बघतो क्रिकेट हा नुसता खेळ नसून एक हा संघाने एकजुटीने खेळण्याचा हा गेम आहे. आणि आपण बघतो की शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला खेळण्याची जी ताकद भेटते, एक आपल्याला शक्ती भेटते, एक इच्छा भेटते. इच्छा असेल तर मार्ग दिसेल असं म्हणतात ना. आपण बघतो शेवटच्या चेंडूपर्यंत आज आपला क्रिकेटर खेळला आहे. आज मला सांगावंसं वाटतं की हे आपलं 4थं वर्ष खूप छान असं परिपूर्णपणे पार पडलं आहे. ह्या 3 दिवसापासून या मॅचेस चालू आहे. आज आपल्या प्रभागामध्ये हे आपलं 4थं वर्ष आपण पार पाडत आहोत. तर ह्या स्टेडियममध्ये आपण ह्या मॅचेस आपण आयोजित केले आहे. आणि ह्या आज ह्या क्रिकेटच्या याची सांगता आहे. याच्यासाठी आपले शिवसेनेचे नेते राम रेपाळे साहेब, विजयप्पा करंजकर हे मोठ्या उपस्थितीने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्या खेळाडूंचे मनापासून आभार मानते. जो संघ जिंकला त्यांचे आभार मानते, जो हरले त्यांचंही अभिनंदन करते. यानंतर आमचे वडील पुंजाराम गामणे हे थोडक्यात बोल. कैलासवासी भास्कर अण्णा गामणे आर्या प्रेम लीग संयोजक विशाल भाऊ पट्टेबद्दूर व स्वप्नील गामणे यांनी या स्पर्धा आयोजन केल्या. खरोखर या स्पर्धेला उपस्थित शिवसेनेचे सचिव राम रेपाळे साहेब, तसेच शिवसेनेचे बुलंद तोफ सहसंपर्क प्रमुख विजयप्पा करंजकर हे इथं आवर्जून उपस्थित झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर आप्पा ही स्पर्धा गेली 5 ते 6 वर्षापासून इथं चालू आहे. पण अत्यंत अटीतटीचे सामने इथं होतात. इथून नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे, पुणे, मुंबई, बारामती इथून ऐकवान खेळाडू इथं हजर झाले. आणि बक्षीस पण अत्यंत मोठं ठेवलेलं. इथं 2 लाख रुपये बक्षीस, 1 लाख रुपये, 70,000 पण 50,000 असं मोठं बक्षीस असल्यामुळं इथं प्रेक्षकांची पण गर्दी होत असते. खरं तर आमचा एकच हेतू आहे का हे स्टेडियम आपल्या शिवसेनेच्या काळात झालं आणि ते मामा ठाकरेंच्या आणि मंदाकिनीताई जाधव यांच्या काळात झालेलं आहे. आणि खरं तर इथं खेळाडू घडले पाहिजे. आणि इथं सगळी शिडको ही सामान्य वस्ती आहे, त्यामुळं इथं खेळाडू घडली पाहिजे. म्हणून हे 2 आयोजक विशालभाऊ पड्डेबहादूर असेल, स्वप्नील भाऊ गामणे असेल, यांनी जे एक 5-6 वर्षापासून जे चालू केलं आणि त्याला सगळ्या लोकांचा प्रतिसाद मिळाला. मी तर सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन करतो. एकदम अटीतटीचा हा खेळ बघायला मिळाला आणि संयोजकांनी सगळे प्रतिसाद दिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. इथं खरं तर उद्योगपती आपले बुराजी दादा पानसरे, DP आव्हाड, गोलब नाना, सुनील ढाकणे, रमेशजी काळे, मधुकर घुगे, रमेश उगडे, सुयश पाटील, शिवाजी नाना बरके आणि म्हणतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विजयप्पा करंजकर. खरं म्हणजे गेल्या 4-5 वर्षापासून स्वप्नील, विशाल या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या स्पर्धांना पाठबळ देण्याचं काम पुंजाराम गामणे असतील, आमची किरणताई गामणे असतील, गामणे दराडे, बाळा दराडे असतील, आमचे दादासाहेब वगैरे तर आहेच, शेतकरी आहे.
राजकारणामध्ये शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा असतो, तसंच खेळामध्ये सुद्धा शेतकरी अत्यंत महत्त्वाचा असतो. कुठल्या मालावरती कुठला रोग पडला की त्या रोगाचं नायनाट कसा करायचा हे शेतकरीच करू शकतो. आणि म्हणून राजकारणात सुद्धा शेतकरी हा महत्त्वाचा असतो आणि ही सगळी शेतकरी मंडळी आहे. आणि आजचा हा जो काही हे स्टेडियम जे काही उभारले साहेब, मी आवर्जून सांगेल की मामा ठाकरे आपले सभापती होते नाशिक महापालिकेमध्ये स्थायी समितीचे, आणि त्या काळामध्ये आमची मंदाताई होती. आणि ह्या सगळ्या लोकांनी ह्या एवढं मोठं स्टेडियम या ठिकाणी उभारलं. त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या मदतीने यांनी हो ते काम पण केलं. आणि असं एक ना अनेक कामं करून हा अत्यंत म्हणजे कामगार वस्तीचा भाग आहे. आणि ह्या वस्तीमध्ये म्हण आहे ना, जितने ज़्यादा खेल के मैदान उतने कम अस्पताल. दणगट मनगट बळकट छाती घोटी व पट मांडीचे दिसती सुधारलेलं, म्हणजे जसं पुस्तकाने मस्तक सुधारतं तसं शरीर हे खेळाने सुधारत असतं. आणि ह्या खेळामध्ये उतरणारे जेवढे खेळाडू असतील त्याच्यामध्ये जे हरले असतील त्यांना पुढच्या जिंकण्यासाठी शुभेच्छा, आणि जे जिंकले असतील त्यांना अधिक पुढे जाण्यासाठी शुभेच्छा आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं देतो. जसं आमचे पुंजाराम किंवा बाळा दराडे वगैरे ह्या मंडळींनी मागच्या 5 वर्षामध्ये साहेब इथं कोविड सेंटर स्वतःचं उभारलं, बऱ्याच तपासण्या, सर्व रोग निदान शिबिरं, अमुक धमुक ह्या सगळ्या माध्यमातून बरेच कामं या ठिकाणी केलेत. बाळा म्हटलं तर बाळा ही एक धडपड होती, आणि समाजाप्रती देणं लागतो म्हणून धडपड करणारा माणूस ज्या वेळेला समाजाकडे काही मागण्यासाठी जातो तर निश्चितपणे सगळा समाज खंबीरपणे अशाच माणसांच्या पाठीमागं उभा राहत असतो. आता राजकारण तापणार आहे, आता काही राजकारणाचा विषय नाही इथं, कारण नेताओं की डगर पे चमचो दिखाओ चलके, ये देश है तुम्हारा खा जाओ इसको तलके. तळून खाणाऱ्या अनेक अवलादी तुमच्याकडे इथं मतं मागण्यासाठी येणार आहे, परंतु ते जाऊ द्या. आत्ताचे जे खेळामध्ये विजयी झाले त्या दोन्ही तिन्ही चारही संघांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्यातलेच अनेक खेळाडू देशाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा उतरो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा उतरो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेचे सचिव राम रेपाळे साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड हिंदुस्थानचे हिंदुत्व सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्यापुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांना मानाचा मुद्रा करून विशाल आणि स्वप्नील यांनी जे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत, भव्य आणि दिव्य स्वरूपाचे सामने आपण पाहताना खरोखरच आनंद वाटतो की शिवसेनेचे नगरसेवक नागरी सुविधा, आरोग्यविषयक सर्व सुविधा देतात. आता मी हे टॅगलाईन वाचली, खरोखर 35-40 वर्ष आम्हीसुद्धा राजकारणात असतानासुद्धा ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून द्यायचे त्याला नगरपिता म्हणायचे, परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं नगरसेवक हा आपल्या वार्डाचा पिता नसून हा सेवक असतो. म्हणून तेव्हापासून बाळासाहेबांनी नगरसेवक हे नाव दिलं. आणि ही टॅगलाईन पुंजाराम गामणे यांची मी बघितल्यानंतर, नगरसेवक कसा असावा, मालक नसावा, नोकर असावा, सेवा करणारा असावा आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी सातत्याने धावत त्यांची आरोग्याची काळजी घेणारा असावा. हे सगळं करत असताना या मोबाईलच्या युगामध्ये खेळालासुद्धा अत्यंत मोठं महत्त्व आहे. आणि ह्या मोबाईलच्या युगामध्ये सर्व पिढी ही खेळाकडे दुर्लक्ष करून ऑनलाईन गेमकडे चाललेली असताना आपण गामणे आणि जाधव परिवाराने खरोखर ह्या ज्या शिवसेनेच्या काळामध्ये हे मैदान झालं आहे त्या मैदानावर चांगले खेळाडू घडावेत ह्या दृष्टिकोनातून आपण हे सामने आयोजित केले. त्यांच्याबद्दल विशाल आणि स्वप्नीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक असा हा सामना, आम्ही शेवटचे 2 ते 3 चेंडूच आम्हाला बघायला मिळाले, परंतु दोन्ही संघ त्याच याने जोरदारपणे लढाई देत होते.
आणि दोघांपैकी एकच जिंकत असतो. म्हणून जिंकणाऱ्या संघांना खूप खूप अभिनंदन. आणि जो संघ हरला आहे त्यांनीसुद्धा अत्यंत चुरशीची अशी धुंद दिलेली आहे, त्यालासुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वेळेला आपणसुद्धा आपला संघ चांगल्या रनाने चांगल्या विकेटने जिंकून येऊ ही सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि गामणे परिवार आणि जाधव परिवार शिवसेनेचे नगरसेवक ह्या दुसऱ्या पक्षांच्या नगरसेवक अत्यंत वेगळे असतात. कारण वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण आत्तापर्यंतच्या इतिहासात मुंबई ठाण्यानंतर नाशिकला चांगल्या पद्धतीने सत्ता देण्याचं काम कोणी केलं असेल तर नाशिककरांनी केलेलं आहे. म्हणून नाशिकवर सुद्धा वंदनीय बाळासाहेबांचं विशेष असं प्रेम होतं, बारीक लक्ष असायचं, इकडे विकास झाला पाहिजे. आत्ताच मामा ठाकरे यांचा उल्लेख झाला. ज्या वेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिले नाशिकमध्ये आले, त्यावेळेला माझी आणि मामांची भेट झाली आणि मामांना बोललो, आपण दिघे साहेबांचे शिष्य आहात, त्याला यामध्ये सामील व्हा. आणि त्यांनी यत्किंचित इकडे तिकडे न बघता शिवसेनेचा झेंडा आपल्या हातात घेतला. आणि त्याच्यानंतर हळूहळू बघा नाशिकमध्ये शिवसेनेची हवा आता तयार झालेली आहे. आता जशी ह्या खेळाची मैदानात खेळाची रणांगण होतं त्याचप्रमाणे आता काही 2 ते 4 दिवसामध्ये राजकारणाचं सुद्धा रणांगण सुरू होणार आहे. आणि या झुंजीमध्ये आपण सर्व मिळून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या विचारांनी त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे काम केलं, जे 25 वर्षात कोणी करू शकलं नाही, त्यांच्या पाठीमागे आपण खंबीर उभे राहाल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि जाता एकच सांगेन, जसे मुंबईतले खेळाडू आंतरराष्ट्रीयच्या जातात तर त्याप्रमाणे रणजी असू द्या, वन डे असू द्या, कसोटीमध्ये हे नाशिकचे सुद्धा खेळाडू 11मध्ये कमीत कमी 2 ते 3 धावे ह्या शुभेच्छा नाशिककरांना देतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्यासोबत धुळे चे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार रावल यांचे अगदी विश्वासू सहकारी जे इथे उपस्थित झालेत, सन्माननीय बापू पवार ज्यांचं इथे आगमन झालंय, आपलं मनपूर्वक सरपंच बापू पवार यांचं इथे आगमन झालंय. बापू, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यावं. आपला यथोचित मान सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय. सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामने, विशाल भाऊंना विनंती करतो की आपण जॉईन करावं. हा सन्मान आणि सत्कार आपण इथे करतोय. यानंतर आयोजकांच्या वतीने विशाल भाऊ पट्टे बहादूर सर्वांचा आभार मानतील व 2 शब्द बोलतील. आभार मानतील व 2 शब्द बोलतील. विशाल भाऊ तर नक्की बोलतील, मात्र आर्या प्रीमियर लीगची कमिटी, आपण जेव्हा ही आर्या प्रीमियर लीग करायची ठरवली, विशाल भाऊंचा शब्द आहे की आपली स्पर्धा यशस्वी होणार, मग विशाल भाऊंचा सत्कार करणे आपलं आद्य कर्तव्य. विशाल भाऊंचा सत्कार आर्या कमिटीच्या वतीनं सर्व मेंबर्स या सर्वांच्या वतीनं आपण विशाल भाऊ आणि स्वप्नीलजी गामणे यांचा सन्मान करणार आहोत. या नाशिकच्या एवन जोडीचा सन्मान आपण इथे करणार आहोत. ही नाशिकची एवन जोडी आहे, विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नीलजी गामणे. आर्याच्या कमिटीच्या वतीनं हा बोलण्याची नक्की विनंती करेन, कारण स्पर्धेला मिळालेलं घवघवीत यश आणि या घवघवीत यशानंतर विशाल भाऊंचं बोलणं ते ऐकणं नेहमीच प्रत्येकाला आवडतं. आणि विशाल भाऊंना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. म्हणजे ही जी गर्दी बघतो ना तर भाऊक क्षण होतो.
दरवर्षी हा जो प्रतिसाद आहे ना तो खूप अप्रतिम असतो आणि हे बघितल्यानंतर असं वाटतं यार आपण काहीतरी चांगलं करतोय. स्वप्नील माझा प्रयत्न खूपच असतो की सगळं काहीतरी नवीन करायचं, पण दरवेळेस काय होतं सगळं मान्यवर आलेले सगळे हे स्वप्नील आणि माझा विषय घेत असतात. पण या पाठीमागच्या कलाकार आहे ना ही पूर्ण कमिटी आहे. मी आणि स्वप्नीलचं जरी नाव असलं ना पण ही सगळी मेहनत आहे ना यांची असते आणि ती मेहनतच रंग आणते. मी किंवा स्वप्नील आम्ही जेवढे काही करत नाही टुर्नामेंटसाठी ना सगळी ही मुलं करतात. रात्रंदिवस ही राबलेली असतात. ही टुर्नामेंट चालू होण्याच्या अगोदर जवळपास 2 महिन्याची आमची कसरत असते. या कसरतीला काय सगळेजण कुठेतरी नोकरीला असतात, काहीतरी त्यांची कोणाची कंपनीज आहे, कोणाचे शॉप्स आहेत, पण ही सगळं सोडून हे सगळी अरेंजमेंट करायची असते आणि ही अरेंजमेंट करताना ही मुलं कुठलंही मनामध्ये काही न ठेवता इथे अवेलेबल असतात रात्रंदिवस. या ग्राउंडची ही परिस्थिती आता तुम्ही जे बघताय तर ही मॅच चालू होण्याच्या अगोदर किंवा ही टुर्नामेंट चालू होण्याच्या अगोदर यावरती पूर्णपणे मेहनत घेतली जाते. खेळपट्टीवरती असो किंवा मैदानावरती असणारे ग्रास असो या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. हे सगळं करते ना ती आर्या कमिटी करते आणि मी या कमिटीचे आभार मानतो किंवा या मुलांचे आभार मानतो की ही सगळी मेहनत घेतात. काका बोललेत की हे ग्राउंड खूप वर्षापूर्वी इथे चालू झालं तर तेव्हा ना इथे लाल माती होती आणि नंतर काळाकाळाने पाऊस पडून हे पाणी जाऊन सगळी ती माती गेली आहे. तर असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून परत या ग्राउंडवरती ती लाल माती आणावी आणि हे ग्राउंड परत एकदा प्लेन करण्यात यावं. आणि आमचं यावेळेचं पण स्वप्न जे होतं ना ते रात्रीची टुर्नामेंट करण्याचं होतं, पण इलेक्शन असल्यामुळे आम्ही विचार केला की परमिशन परत नाकारेल काय होईल, मग त्यामुळे आम्ही केलं नाही. पण पुढच्या वर्षी आम्हाला तुमचं सहकार्य हवं आहे आणि या सहकार्यातनं आम्हाला रात्रीच्याच टुर्नामेंट घ्यायच्या आहेत, कारण रात्रीचे टुर्नामेंट नाशिकमध्ये मोठ्या लेवलला आत्तापर्यंत नाही झालेली आहे आणि तुमच्यासारखे जर आम्हाला सपोर्ट करतील तर आम्ही ती टुर्नामेंट नक्कीच यशस्वी करू. आत्तापर्यंत आम्ही यशस्वी करत आलो आहे आणि यापुढे पण तसेच करत राहू. आलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. एक सेकंद. कमिटीने खूप मेहनत घेतली आहे, सगळ्यांनी खूप सगळ्या कमिटीसाठी ट्रॅक सूट. ओके. या ठिकाणी आमचे काका दिलीप काका पट्टे बहादूर आणि आमच्या आई साहेब यांचा देखील सत्कार पुंजाराम नाना गामणे यांनी करावा. एक शाल घ्या बरं. हो याव. खांदा लावून एक आयोजक म्हणून ज्यांनी काम केलंय ते स्वप्नीलजी गामणे यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. कैलासवासी भास्कर अण्णा दत्तात्रय गामणे व यांच्या स्मरणार्थ आमची पुतणी आर्या हिच्या नावाने आम्ही जी आर्या प्रीमियर लीग भरवतो, जे 16 संघ सर्वांनी सहभाग घेतले, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जे जिंकले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि माझ्यासोबत जे माझ्या खांद्याला खांद्या लावून काम करत होते हे सगळे माझे मित्रपरिवार, यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे आणि बस असाच सपोर्ट करत राहा. हॅलो, बक्षीस वितरण आपण सुरू करणार आहोत. ते सुरू करताना पहिल्यांदा ज्यांनी संपूर्ण दिवस आपल्या सर्वांना रिझवलं, जे तात्या विंचू म्हणून संपूर्ण ग्राउंडमध्ये फिरत होते आणि सर्वांचं मनोरंजन करत होते, त्यांचा आपण सन्मान इथे मंचावरनं करतोय. मी त्यांना विनंती करतोय, तात्या विंचू आपण पुढे यायचंय. एकदा तात्या संपूर्ण दिवस आवडला असेल तर तात्या करता टाळ्या बनतात ना, वाजवलंच पाहिजेत. ओम भट स्वाहा. तर नंतर tenniscricket.in चे प्रतिनिधी आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर यायचे. इथे तात्यांचा सन्मान केला जातोय. आमचे डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती आहे आपल्या वतीनं इथे संपर्क साधायचा. मुरली जलसेवा अविनाश भाऊ आपल्याला विनंती आपण पुढे यावं. tenniscricket.in आपल्याला लवकरात लवकर पुढे यायचंय. ज्यांनी ही संपूर्ण स्पर्धा जगभरामध्ये लाईव्हच्या स्वरूपानं सर्वांपर्यंत पोहोचवली ते tenniscricket.in आपल्याला विनंती आपण पुढे यावं. डीजे त्यानंतर
मुरली जलसेवा आपल्यालाही विनंती आपण पुढे यावं. या सर्वांचा शुभ सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय. जयेशजी पुरोहित आपल्याला विनंती आपण त्यांचे पार्टनर हर्षभाई आपल्यालाही विनंती मुख्यमंचावर यावं. तसंच या स्पर्धेच्या निमित्तानं जी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज करता बॅट दिले MJ स्पोर्ट्स मनोज नाना जायभावे आपल्याला ही विनंती आहे आपण पुढे यावं. आपल्या सर्वांचा पारस स्पोर्ट्स श्यामजी लहाणे आपल्यालाही विनंती आपण पुढे यावं. शिवमुद्रा स्पोर्ट्स तसंच ज्यांनी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली ते भूषणदादा सोनावणे आपल्याला विनंती आपण मंचावर यावं. नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला आमचे भूषणदादा इथे आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. आम्ही ज्यांची नावं घेतली त्या प्रत्येकाला विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे यावं. आपला सर्वांचा सन्मान इथे आर्या कमिटीच्या वतीनं केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. तसंच श्री गणेश मोबाईल ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून हेडफोन जे उपलब्ध करून दिले ते श्री गणेश मोबाईल्स आपल्याला विनंती आहे आपण ही मुख्यमंचावर यावं. तसंच हरदेव स्पोर्ट्स ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे गिफ्ट उपलब्ध करून दिले ते हरदेव स्पोर्ट्स चे प्रवीण भाऊ राजगिरे आपल्याला विनंती आपण मुख्यमंचावर यावं. ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते नितीनजी घुगे आपल्याला विनंती आपण मुख्यमंचावर यावं. नितीनजी घुगे आपल्याला विनंती आपण मुख्यमंचावर यावं. तसंच सोमनाथ भाऊ आपल्यालाही विनंती आपण मुख्यमंचावर यावं. या सर्वांचा सन्मान आपण ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचा सन्मान आपण इथे करतोय. ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक 5,000 उपलब्ध करून दिले दीपकजी हनवटे. दीपकजी हनवटे आपल्याला विनंती आपल्याला मंचावर यायचंय. उत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक आहे जे आपल्या वतीनं आम्हाला उपलब्ध करून दिलंय आपल्यालाही मंचावर यायचंय ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय. तर नंतर आपल्या मान्यवरांना मला वाटतं अटीचे थँक्यू. पुढील कार्यक्रमाकरता जायचं आहे त्यामुळे चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण इथे सर्वात आधी वितरित करणार आहोत. मी विनंती करतोय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोहित ब्लास्टर आपल्याला मंचावर यायचंय. रोशन भाऊ सिरसाट आणि कॅप्टन दोघांनी फक्त इथे संपर्क साधा. रोहित ब्लास्टर कॅप्टन या रोहित ब्लास्टर एकदा जोरदार टाळ्या टीम रोहित ब्लास्टर करता कारण सलग चौथा पर्व आहे. हे क्वालिफाय झालेली टीम आणि पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पटकावलं गेलं. रोहित ब्लास्टर जो संघ ठरला या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आणि त्यांना ही ट्रॉफी आणि इलेक्ट्रिक बाईक त्यासोबतच जर आपण पाहिलं तर 70,000 रुपये रोख पारितोषिक देऊन आपण त्यांचा सन्मान इथे करणार आहोत. 70,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आणि इलेक्ट्रिक बाईक देऊन सन्मान केला जातोय टीम रोहित ब्लास्टर. रोहित ब्लास्टर ज्यांना आपण हे पारितोषिक देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. सर्व जे पदाधिकारी शिवसेनेचे इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी पुंजारामजी गामणे साहेब व किरणताई गामणे यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात. आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपण पुढील कार्यक्रमाकडे लगेच वळतोय. ज्यांनी
नुकताच जे आपण गाणं किरणताईंचं इथे ऐकलं ते गाणं ज्यांनी स्वरबद्ध केलंय ते संतोषजी इथे आपल्यासोबत उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय. आणि थोड्याच दिवसात अगदी नाशिक जिल्ह्याची येवन जोडी विशाल भाऊ आणि स्वप्नील भाऊ यांचंही गीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दादा आपण आलात किरणताईंचं गाणं गायला एक तर 2 लाईन आपल्या मुखातनं इथं ऐकायला भेटल्या तर मजा येईल. 2 मिनिटाचा वेळ आपण त्यानंतर त्यांचं गाणं नक्की ऐकू. शिवमुद्रा स्पोर्ट्स ज्यांच्याकडनं आपल्याला जी उत्कृष्ट फलंदाजाकरता बॅट आली त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. आकाश पालवे ज्यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्यांचाही धन्यवाद. या आपण नंतर आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक इथे देणार आहोत. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्याकरता मी विनंती करतोय मान्यवरांना विनंती करतोय पारितोषिक वितरित करावं. दीपक हनवटे यांच्या माध्यमातून दीपक मोबाईल यांच्याकडनं 5,000 रुपये आपल्याला उपलब्ध करून दिलेत. व तशीच ही आकर्षक जी ट्रॉफी आहे ती स्पोर्टिव्हिटी एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज खेळाडूचं नाव आहे विकास पवार. विकास पवार ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या विकास. विकास पवार या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेत. वा विकास काय खेळ आपण केलाय. आणि विकास पवार यांना हे पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. विकास ठरले. पुढचं पारितोषिक देण्याआधी किरणताईंचं जे गीत आलंय ते गीत आपण डीजे आपण ही गाणं थोडंसं प्ले करायचंय आणि ते आपण इथे ऐकणार आहोत. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. आणि खूप सुंदर सगळ्यांचे गाणे मी बनवत आहे वेळात वेळ काढून. आमचा बाळाभाऊंचा फोन झाला की किरणताईवर एक गाणं झालं पाहिजे. मी खूप सुंदर असं गाणं परफॉर्म पण करणार आहे आणि ते आज लॉन्च पण झालं माझ्या मते. तर दादानी ट्रॅक प्ले करावा. आवाज द्या, थोडा आवाज वाढवा. कार्यशील कर्तबगार करती कार्याने माने, कार्यशील कर्तबगार करती कार्याने माने. ते शिवसेनेच्या किरणताई, शिंदे साहेबाच्या शिवसेनेच्या किरणताई गामने, त्या शिवसेनेच्या किरणताई गामने. हो विकास कामाची त्यांना जाण, थोरा मोठ्याचा करी सन्मान.
विकास कामाची त्यांना जाण, थोरा मोठ्याचा करी सन्मान, साधा समाजी सेवेत ध्यान, त्यांची निशाणी धनुष्यबाण. जिल्ह्यात सुरू केली मोफत दवाखाने, पॅथेला जिल्ह्यात सुरू केले मोफत दवाखाने, शिंदे साहेबाच्या शिवसेनेच्या किरणताई गामने, शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या किरणताई गामने, शिवसेनेच्या किरणताई गामने. गोरगरिबांची ही जाण, विद्यार्थी घेऊन, गोरगरिबांची ही जाण, दत्तक विद्यार्थी घेऊन, दिले मोफत शिक्षण, दिला मिळवून सन्मान. विधवा अपंग नाही पेन्शन ताईने, विधवा अपंग पेन्शन केली ताईने, शिंदे साहेबाच्या नेच्या किरणताई गामने, शिंदे साहेबाच्या शिवसेनेच्या किरणताई गामने. चला, थँक्यू. असाच सपोर्ट आमच्या ताईंसोबत असू द्या, बाळाभाऊंसोबत असू द्या. पुन्हा एकदा आमच्या सर्व ऑर्केस्ट्रा असोसिएशनच्या वतीने, संपूर्ण कलाकारांच्या वतीने, सोनी मराठीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. धन्यवाद भाऊ. खूप चांगल्या पद्धतीने हे गीत बनवले गेले. यानंतर आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हा खिताब इथे देणार आहोत. बघा, एक गोष्ट पहिलाच क्लिअर करतोय, आयोजकांनी ती गोष्ट सांगितली आहे की पॉइंट्स जे आहेत त्याच्यानुसार आपण क्रिक हिरोजवर जी स्कोरिंग केली आहे, मात्र पॉइंट्स ज्याचे सर्वाधिक आहेत त्याला आपण मॅन ऑफ द सिरीज देणारच आहोत. मात्र फलंदाज जो सिरीजमध्ये जर तो खेळाडू येतोय आणि फलंदाजामध्ये त्याच्या खालोखाल जर दुसरा बॅटर आहे तर मग त्या फलंदाजाला आपण इथे फलंदाजाचं प्राइज देणार आहोत आणि जो सिरीजमध्ये आहे त्याला त्याचं सिरीजचं प्राइज इथे दिलं जाणार आहे. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब जातोय, नाव आहे त्याचं शुभम गीते. शुभम गीते ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. वा शुभम, काय फलंदाजी केली आहे. शुभमची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या म्हणतात मित्रांनो त्याच्याकरता. हॉटेल कृष्णाईचे सर्वा सन्माननीय संदीप भाऊ सोनावणे यांच्या माध्यमातून आपल्याला हे प्राइज आलंय आणि ते आपण त्यांना इथे वितरित करतो. एकदा जोरदार टाळ्या. तदनंतर MJ स्पोर्ट्स नाशिक मधला एक अग्र नामांकित ब्रँड मनोज नानांना विनंती करतो, 1 मिनिट आपण मंचावर या. शुभम तिथेच थांब. मनोज नानांच्या शुभ हस्ते ही बॅट, त्याचं क्षणचित्र ते टिपलं जाईल आणि तिथे शुभम गीते यांना ही बॅट मनोज नाना जायभावे यांच्या माध्यमातून आपल्याला आलेली आहे आणि ते क्षणचित्र टिपलं जाईल. मनोज नाना जायभावे, मनोज नाना एक बॅट उधार राहिली, आणखी एक बॅट शुभमला आपल्याला द्यायची आहे. कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता तेव्हा मनोज नानाने एक प्राइज लावलं होतं की शुभम करता एक बॅट द्यायची आहे आणि तीही बॅट आपण शुभमला देणार आहोत. लाजवाब खेळ शुभम आपण दाखवला. वेल प्लेट शुभम, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. मोलाचे सहकार्य ज्यांनी आपल्याला दिलं ते सन्माननीय गणेश शेठ नागरगोजे यांचा सन्मान आणि सत्कार आपण इथे करणार आहोत. ते उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या वतीनं निलेश भाऊ इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण मंचावर यावं. आपला शुभ सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय. ज्यांनी जे सहकार्य आपल्याला इथे दिलंय त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती स्पर्धा उभी राहिली आणि विशाल भाऊ आणि स्वप्नीलजी गामणे यांची ही स्पर्धा यशस्वी झाली. बघा, आपण आता जी या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते इथे वितरित करणार आहोत आणि या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय अजिंक्य वॉरियर्स. अजिंक्य वॉरियर्स आपल्याला विनंती, अजिंक्य सुपर किंग्स आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर यायचंय. अजिंक्य सुपर किंग्स ज्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय, जे ठरलेत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी, ज्यांना दिले जाईल इथे 70,000 रुपये रोख,
इलेक्ट्रिक स्कूटी आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान इथे करणार आहोत. आणि विनंती करतोय टीमच्या वतीनं सर्व खेळाडू जर असतील तर खेळाडूंनी पुढे यावं. आपण हा सन्मान इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे करणार आहोत. सिद्धार्थ लांडगे इथे उपस्थित राहिलेत नाही. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि ही इलेक्ट्रिक स्कूटी देऊन आपण त्याचा सन्मान इथे करतोय. मान्यवरांना विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे यावं. इथे ही इलेक्ट्रिक बाईक 70,000 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान केलं जात आहे टीम अजिंक्य सुपर किंग्स. अजिंक्य सुपर किंग्स या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय अजिंक्य ढाके आपल्याला विनंती आहे आपल्याला अजिंक्य ढाकणे आपल्याला विनंती आहे आपल्याला पुढे यायचे. अजिंक्य ढाकणे साहेब जरी ते उपस्थित असतील तर आपल्याला विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपल्याला पुढे यावं. सन्माननीय अजिंक्यजी ढाकणे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्यांचा संघ. खूप खूप शुभेच्छा असतील अजिंक्यजी ढाकणे जे ते आपल्या समेत उपस्थित होत आहेत आणि त्यांचा संघ या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्यांना आपण ही इलेक्ट्रिक बाईक आकर्षक ट्रॉफी आणि 70,000 रुपये रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान इथे करतोय. धन्यवाद डीजे थँक्यू. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ते आपण इथे वितरित करणार आहोत. खरं तर एक खंत होती मालेगावमधनं खूप सारे खेळाडू ते बाहेर येत नाही मात्र त्यांच्या संघानं सातत्यानं मालेगावचे खेळाडू पुढे आणले. ते AB सामर्थ्य मालेगाव या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी. या मालेगावकर जेवढे आहेत सगळे आले चालतील. या सर्वांनी या जागा आहे मंचावर खूप. या शुभम आहिरे आपण या AB सामर्थ्याची टीम उभी करण्यामध्ये शुभम आहिरे यांचाही मोलाचा सहभाग आहे. आकाजी बेडसे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करून हा संघ ज्यांनी उभा केलाय. मी आकाजी बेडसे शुभम आहिरे शेखर आणि संपूर्ण टीम आधार भाऊ आपल्याला विनंती आपल्याला यायचंय इथे जॉईंट व्हायचंय. डीजे थँक्यू. आकाश बेडसे यांचं डीजे थँक्यू. डीजे आकाश बेडसे यांना इथे आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आकाशजी बेडसे पारितोषिक घेता घेता आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सर्वप्रथम मी कमिटीचे आभार मानेल. स्वप्नील भाऊ असतील आणि विशाल भाऊ असतील सगळ्यांचे मी आभार मानेल कारण की आम्हाला एंट्री भेटली. कारण की मालेगावातनं आम्ही पहिल्यांदा इथे खेळतोय. याच्या आधी आमची निजामबाईंची पण टीम खेळली ती प्राईजमध्येच होती. पण आज गर्व वाटतोय सगळ्या मालेगावातल्या पोरांना बघून की माझ्या टीममध्ये पण खेळले असतील किंवा दुसऱ्या टीममध्ये पण मालेगावातला कोणताही पोरगा खेळला असेल प्रत्येकाने परफॉर्मन्स दिला. सगळ्यात जास्त गर्व तर हा वाटतोय की ज्ञानेश्वर ठाकरे ढाक्या आमच्याच टीममधनं खेळून असताना फायनलला त्यांनी खूप चांगली ओव्हर टाकली. म्हणजे असं नाही की तिने आमच्याचसाठी खेळावं पण तो बाहेरून पण जो खेळला असं वाटतं की ज्या टीमसाठी आपण करतोय ती पोरं मोठे होत आहे. आणि माझ्या टीममध्ये जे पण आयकॉन होते आयडॉल होते किंवा जेही पोरं असतील ते सर्वांच्या मनापासून आभार मानतो की सगळ्या पोरांनी अपेक्षेपेक्षा चांगलाच खेळ केला. कारण की 16 टीमांपैकी टॉप 2 झालोय. खूप मोठा गर्व आहे. यावेळेस आपली ट्रॉफी थोडक्यात उकली. नेक्स्ट टाइम आपण 100% देऊ काय अडचण नाही. थँक्यू. धन्यवाद आकाश भाऊ. हे टीम स्पिरिट आहे किंवा मग त्यांचा हा सन्मान आहे सर्वच खेळाडूंचा मालेगावच्या आकाश भाऊ बेडसे ज्यांच्या माध्यमातून AB सामर्थ्याच्या माध्यमातून खेळत आहेत. यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. डीजे थँक्यू. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मॅन
ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मी विशाल भाऊ आणि स्वप्नील गामणे या दोघांना विनंती करेन आपल्या दोघांच्या वतीनं आर्या आराध्या त्याही तिथे राहतील. या चौघांच्या वतीनं ते प्राइज आपण इथे देणार आहोत. आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण असेल नाव सांगण्याची मला वाटतं माईक वरनं गरज नाही, प्रेक्षकांच्या आवाजामधनच आपण ते ओळखून घेऊ. कोण असेल? बस तेच नाव आहे, प्रथमेश राठोड. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ज्याला मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपण इथे वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज राहिलाय प्रथमेश राठोड, सोलापूरचा हा वंडर बॉय ज्यानं अक्षरशः नाशिक नगरी गाजवून सोडली, दणदणावून सोडली, तो प्रथमेश राठोड या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. प्रथमेश, वेळेअभावी सर्वांच्या बाईट घेता नाही आल्या, मात्र मी काहीच विचारत नाही, तुला मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज मिळालंय, त्याबद्दल कसा व्यक्त होशील? मी तर लय खुश आहे आता सध्या. तर एवढी मोठ्या लीगमध्ये, प्रीमियर लीगमध्ये मला सिरीज भेटलं, आनंदाची गोष्ट आहे माझी. थोडासा भाऊक झालाय. शुभेच्छा आहेत येणाऱ्या भविष्यासाठी. हा होता या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. यानंतर आपण वितरित करणार आहोत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. एक सन्मान आणखी आपल्याला करायचा आहे, जो स्पेशल सन्मान आपण इथे करणार आहोत. खरं तर तो आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा, निमोन गावाचा, मात्र त्यानं नेहमीच नाशिकचं नाव मोठं केलं. तो आपल्या सर्वांचा लाडका सिब्बान भाई, त्याचा सन्मान आपल्याला इथे करणं अत्यावश्यक आहे. आणि सिब्बान भाईचा सन्मान आणि सत्कार आपण इथे करतोय. इथे सिब्बान भाईंना इथे सन्मानित, एकदा सिब्बान भाई करता जोरदार टाळ्या प्रत्येकाकडनं टाळ्या अपेक्षित आहेत. सिब्बान भाईंचा सन्मान आणि सत्कार इथे केला जाईल. टुर्नामेंट सर्वात चांगली झाली आणि आर्या प्रीमियर लीग ही पहिल्यापासून चांगलीच होती. आता 4थं वर्ष आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणजे 3 वर्षापेक्षा ही अजून 4थं वर्ष एकदम भन्नाट झालं, आणि त्याच्यामध्ये आम्ही फायनलमध्ये अजून जास्त भन्नाट झालं ते. हे सिब्बान भाई. यानंतर आपण एक सन्मान अजून करणार आहोत, जो करावासा वाटतोय. खरं तर ही विकेट ज्यांनी बनवली, मी किरण सरांना विनंती करतोय आपण पुढे यायचे. तसंच सागरदादा सानप, गौरव भामरे, या सर्वांना विनंती करतोय, या आपण आपला सन्मान इथे केला जातोय. गौरव या. गौरव, आपल्यालाही विनंती, आपण मंचावर यायचंय. या ज्यांनी ज्यांनी स्कोरिंग असेल, डीजे असेल, सर्व कामं केली ते आमचे गौरव, ज्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. रोशन भाऊ यांचाही सन्मान इथे केला जाईल. ही आर्या कमिटी आहे ना, त्यांच्या वतीनं रोशन भाऊचा सन्मान आपण इथे करतोय. आणि एक सन्मान अजून, अगदी छोटा असला तरी या स्पर्धेत प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून ज्यानं काम केलं, तो छोटा जग्गू, त्याचाही सन्मान आपण इथे करणार आहे. कारण काही काळ तोही स्कोरिंग मध्ये आमच्यासोबत होता समालोचन कक्षामध्ये. आणि छोटा जग्गू यांचाही सन्मान इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय. जग्गू करता स्वप्नीलजी गामणे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज येते, जे आपण त्यांना इथे देऊन त्यांचा सन्मान करतोय. यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ते इथे आपण वितरित करणार आहोत. हे प्राइज देण्याआधी आणखी एक प्राइज आहे, ते सांगायचं राहिलंय. नाही, एक प्राइज जे राहिले, सन्माननीय नितीन दादा दातीर यांनाही विनंती करतो आपण पुढे यावं, आपला सन्मान केला जाईल.
भावी नगरसेवक आहेत आणि त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. आपला सन्मान इथे केला जातोय. बघा सगळ्यांना आपण इथे प्राइज दिली. यानंतर फायनलचं प्राइज ते देण्याआधी सर्वांना प्राइज दिली. मात्र या सर्वांना प्राइज मिळावी म्हणून ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली ती आर्या कमिटी, ज्यांच्याकरता विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्याकडनं 20,000 रुपयाचं प्राइज येत आहे. 20,000 रुपयाचं कॅश प्राइज आर्या कमिटी करता विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून येत आहे. खुश आहे ना? आर्या प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे मंडप डेकोरेटर्स त्यांनाही विनंती करतो आपण जर इथे असाल तर आपण या. अनिस पिंजारी आणि रतनाप्पा शेवकर जर असतील तर आपल्यालाही विनंती आपण मुख्य मंचावर यावं. मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेतील महाअंतिम विजेते टीम व्यंकटेश वॉरियर्स. एकदा जोरदार टाळ्या. टीम व्यंकटेश वॉरियर्स आर्या प्रीमियर लीग 2025 पर्व 4 महाअंतिम विजेते. सर्व टीम या, सर्व टीम या, सर्व टीम या. व्यंकटेश वॉरियर्स या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी. शेवटचे या स्पर्धेची सांगता आपण करतोय आणि या स्पर्धेची सांगता रोशन भाऊ 2 शब्द तर बोलावेच लागतात, बोलावेच लागतात. सर्वांना जायचंय, सर्वांना घाई आहे, मात्र 2 शब्द बोलावे लागतील, 2 शब्द बोलावेच लागतील. आर्या प्रीमियर लीग वर्ष 4 हे आयोजन आणि नियोजन हे विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांनी एकदम उत्तम दर्जाचं केलेलं होतं. आणि इथं खेळण्यामध्ये बोला किंवा कोणत्या पण प्रकारचे आपल्याला कोणतीच अडचण आलेली नाही. आणि हे आर्या प्रीमियर लीग हे नाव 4 वर्षापासून गाजत आलं आहे आणि याच्या पुढं पण गाजत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. विशाल भाऊंची भाची इथे आहे आणि तीही आपलं मनोगत व्यक्त करू इच्छिते, हे तिच्यापर्यंत जातोय. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या आईच्या छत्रछायेखाली मोठं झालं त्या परमपूज्य वंदनीय माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पावन स्मृतीस वंदन करते. आणि आज इथे येऊन मला म्हणजे खरं तर माझ्या मामाने जे हे सगळं भरवली आहे ही स्पर्धा, ते बघून खूप आनंद होतोय.
आणि त्यासोबत नेहमी सूत्रसंचालकांनी वारंवार उल्लेख केला, नाशिकची A1 जोडी, नाशिकची A1 जोडी. खरंच मामाला, स्वप्नील मामाची साथ आहे आणि त्या दोघांनी ही सुंदर स्पर्धा भरवली, सगळ्यांना मोटिवेशन दिलं. आणि इथं आज जे कोणी विजयी झाले त्या सर्वांचं पण कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि जे थोडेसे निराश झाले त्या सर्वांचं पण कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि तुम्ही सगळे पण एक दिवस नक्कीच जिंकाल. आणि मामा नेहमी म्हणजे त्यांनी जेव्हा पण बोलला तेव्हा पण त्यांनी त्याच्या सर्व टीमचं, सर्व सहकाऱ्यांचं नेहमी मनापासून त्यांनी आभार मानले. आणि दुसऱ्यांचा कामाच्या कष्टाचा जो सन्मान करतो तो माणूस कधीच मागे राहत नाही. असाच मामा तू नेहमी पुढे असेच कामं करत राहा, खूप मोठा हो, खूप खूप मोठा हो. तुझ्यासोबत स्वप्नील मामा तू पण खूप मोठा हो. थँक्यू, मला इथे बोलण्याची संधी दिली. तुमच्या सर्वांची मी आभारी. थँक्यू. असंच प्रेम करा आणि पुढच्या वर्षी सर्वांनी नक्की या टुर्नामेंटसाठी या. आणि DJ 1 2 3 सुमधुर गाणे लावा, कमिटीला नाचायचंय.